लोहनेर आराखडा ठरवण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन। देवळा तालुक्यातील लोहनेर ग्रामपंचायतमार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच रेश्मा रमेश आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संदीप खेबडे यांनी ग्रामसभेत कोणकोणत्या योजना राबवता येतील यावेळी नियोजन करण्यात आले। खालच्या आदिवासी वस्तीत शौचालयाचे काम सुरू असताना त्या कामात ठराविक काही 2 लोकांनी विरोध केला असून ते काम बंद पडले। यावेळी आदिवासी वस्तीतील सर्व महिला बांधव यांनी एकत्र येऊन ते काम पुन्हा सुरू करावे। आमच्या मुली आया बहिणी या उघड्यावर शौचालय बसतील का असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला होता। यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिभा सोनवणे, सदस्य उषाताई सोनवणे, सतीश दादा, निंबा धामणे, अंगणवाडी सेविका मनीषा आहिरे, आशा तिसके, मीनाक्षी जाधव, भारती जाधव, सुनीता सोनवणे, पुष्पा शेवाले, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विठ्ठल बागुल, रमेश आहिरे, योगेश पवार, समाधान महाजन, सोपान सोनवणे, लखन वाघ, दादा लखन सोनवणे, देवीदास वाघ, शिवा सोनवणे, गोपीचंद जाधव, गोरख शेवाळे, दादाजी महाजन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। वृत्तसंकलन अशोक आहिरे, लोहनेर। जो आपला 26-27 पुढील वर्षाचा जो आराखडा तयार करायचा आहे, जो ग्रामपंचायतचा विकास आराखडा तयार करायचा आहे, ज्या ग्रामपंचायतच्या उणीवा आहे, ज्या ग्रामपंचायतमध्ये कमी बाजू आहेत, जी विकास कामं पुढील वर्षी आपल्याला करायची आहे, त्यासाठी आपण आजची सभा आयोजित केलेली आहे। शासनाचं 29 सप्टेंबर 2025 रोजी या आराखडा तयार करण्याबाबत पत्र आलेलं आहे। या पत्राचं एक वाचन करून दाखवतो। 28 नोव्हेंबरलाही देखील एक पत्र आलेलं आहे। सन 2026-27 पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबत यामध्ये 2026-27 मध्ये सर्वांची योजना, सर्वांचा विकास मोहीम राबवण्याबाबत पत्र आहे। त्यानुसार 15वी तारखेची मुदत आपली 31 मार्च 2026 रोजी संपत आहे। 1 एप्रिल 2026 पासून 16वी तारीख चालू होत आहे। त्याचे निकष शासनाकडून अजून प्राप्त नाही, परंतु मागील वर्षामध्ये जो आपल्या ग्रामपंचायतला प्राप्त निधी आहे, त्या निधीमध्ये साधारणपणे 10% वाढ करून त्या अंदाजित त्याच्या 120% प्रमाणे आराखडा आपल्याला तयार करायचा आहे। आराखडा तयार करत असताना शासनाने 2030 पर्यंत जे काही ध्येय निश्चित केलेले आहे, त्या ध्येयानुसार एक नऊ संकल्पना निश्चित केलेल्या आहे। त्यामध्ये गरिबीमुक्त गाव असेल, आरोग्यदायी गाव आहे, बालस्नेही गाव आहे, अशा पद्धतीने एक जलसमृद्ध गाव आहे, स्वच्छ हरित गाव आहे, सुशासनयुक्त आणि स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव आहे, महिला स्नेही गाव, अशा पद्धतीने त्या प्रत्येक थीममधून ते घटक आपल्याला पूर्ण करायचे आहे। ते आम्ही रस्त्याला बांधत आहे, ते आम्हाला तक्रार करते। म्हणजे कोणी आडफाटा केलाय तिथे? ज्यांची जागा आहे, म्हणजे जागा तर नाही आहे त्यांची वाली, पण ते जे मुसलमान व्यक्ती आहेत ते आम्हाला बांधून देऊ राहिले। म्हणजे तुम्हाला जे संडास बांधकाम चालू आहे त्यात अडथळा आणण्याचं ते काम करत आहेत? अर्ध काम झालं, अर्ध्या कामामध्ये त्यांनी अडथळा आणलं की बाबा तुम्ही बांधायचं नाही, किंवा आमच्या मुली आहेत, आज आम्ही कुठं जायचं, रस्त्यावर बसायचं का? एकटी सगळे वापरता, आम्ही तसंच बसतो। ठीक, आम्हाला असं चालय पाहिजे, पण तिथं ना अडथळा घालतात ते, तर ते जागा मुसलमानांची आहे ना, मग ते सांगता इथं बांधायचं नाही। का बरं वापा बरं जागा त्यांनी दिली तर का बरं परवडणार नाही? ती जागा त्यांची का सरकारची जागा? सरकारचे असो नाही तर त्यांचे असो, पण आम्हाला तिथं शौचालय पाहिजे। मग तिथं काम चालू झालेलं आहे, टाकी बांधलेली आहे, बांधकाम चाललेलं आहे तिथं, पण त्यांनी काम थांबवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही तक्रार करायला। तुम्ही आता ग्रामसभेत मागणी केली का की आमची संडास बांधकाम सुरू होण्यात यावे असं? आम्ही मागणी केली तिथं। आपण बघू शकता इथं सर्व महिला आलेल्या आहेत की ज्यांचा शौचालयाचा प्रश्न आहे आयरिनगर, तर काही ठराविक नागरिकांनी त्यांना शौचालय करण्यास विरोध केलेला आहे। तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी या महिलांची कळकळीची विनंती आहे।
हा तुम्हाला काय अडचण येते तिकडे कामात? कामात काय संडासनं जरुरी शे ना, संडास नाही आमना इथे. हा पण मग कोण अडचण आण राहिलं तुमले? तिथला वेळा अर्ज देतच बंद व्हायचा संडास. कोण अर्ज देता? ते काय नाव हा जात नाही काही सांगा ना, पण नाव काय त्यांना ज्यांना विरोध काय तुम्ही असं ते दामने काय नाव त्यानं? आणि के दामने. हा मग त्यांना विरोध काय का तुमले? मग तो काय म्हणस? बंद करा. त्यांनी जागावर शे का संडास? नाही मग तरी पण तो मजार आडवा अर्ज लिहून रस्त्यावर कैडीशी तरी तो मजार विरोध तरी करायला. पण तो नाही, तो मग तक्रार. तुम्ही आता ग्रामसभा सांगा ना की तो अनिकेत धामने विरोध करायला असं. हा, हा? दामने विरोध करायला. आजी तुम्हाला काय अडचण आहे? अडचण ते बिला गडर ना पाणी बिला टेम जाय ते येवल्या बोळी ते बिलच ना काही ते डुकर रथ का माणसं रथ करा विचार सरी परजा म्हणजे अडचण काय तुम्हाला? अडचण काय तुम्हाला? रस्त्याने गल्ली तर तुम्ही काय फिरीत पाहता ना तर कारण काय त्यात सांगा तुम्ही. म्हणजे बांधकामाला काही अडचण येते काय तुम्हाला? मग काय काम नाही ते येवल्याला बळच पडी जडी पाणीची जडा ना सडक ना पाणी सरा वस्ती मध्ये जाय तुमचं काही हाय पंचायत काय काम नाही सर तुम्ही हा